मला माहित आहे बाबा तू तिजोरी जवळ बसलास तुझे हे बाबा 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 जे बाबा म्हटलं माझे बाबा बाबाजी बाबा तेवढा चांगला आवाज दिलो पण माझा बाप माझ्याशी बनून राहिला ठीक आहे तू बोलत नाही अबे बाबा भाड्याच्या पहिला मस्त आवाज देत आहे बे तुझे का इकडे ये. काय झालं बाबा जमला जमला ना हो बाबा काय हरकत नाही आनंदाची गोष्ट आहे मग आता जमला तर मग आता मी पत्रिका छापतो लवकर आणि देतो वाटपूट करून तू उरकून देतो लवकर मी लग्न आता नाही बाबा थोडासा फरक पडला आता कोणता फरक पडला ते भाड्याच्या पहिला आता फरक पडला बाबा कोणता फरक पडला हा कोणत्या दिशेने गेला होता तू कोणत्या दिशेने गेला होता पूर्व दिशेने तुला मी पहिलं सांगत होतं पूर्व दिशेने जायचं नाही म्हणून मग पूर्व दिशेने गेला तर कोणाची पोरगी पाहिली कोणाची पोरगी पाहिली म्हणते भाड्याच्या पहिला त्यातून खायच्या तिकडे जायची शरण नाही वाटली थोडीशी इकडे ये. तुला कोण सांगत त्याच्या घरी जायचं हे बाबा ते जाऊ दे बाबा पण पोरगी खूप सुपर आहे का सुपर पोरगी आहे माझ्यापेक्षा कमीत कमी अर्धा फूट उंच त्यापेक्षा अर्धा फूट उंच आहे हो का बाबा हा माझ्यापेक्षा अर्धा फूट उंच माझ्यापेक्षा दोन काट्यानं गोरी गोरी हो का बाबा अजून बाबा माझा तर ग्लास होऊन झाला बाबा पण ते एम.ए. झालेली आहे एम.ए. झाली आहे बाबा सांग थोड्या गोष्टी म्हणजे सर्व गोष्टीपेक्षा त्यापेक्षा सर्व वर असायची पण बाबा गोष्ट फरक पडली कशी जसा मामाच्या घरी गेलो बस मामाला म्हणलं काय म्हणलं तुला मामाजी यावर्षी माझा लगीन करायचा इच्छा आला बाबाचा म्हणणं आहे मग काय म्हणत हो तर म्हणते भाताची कोणती पोरगी पाहिल्या मी मला पोटी गेलो ना बाबा पोरगी पाहिल्याला म्हणलं तुमची असा नाही म्हणत का म्हणते काय म्हणतो तो असा म्हणलं तुझे तुमच्या बापाला नाक नव्हता का म्हणतो मग काय केलं तुम्ही एक छातीला छाती फुगवलं काय म्हणलं काय म्हणलं तुला तुझ्यासारखा काही दाखवून नाकाचा मा बाप आहे म्हणलं असं म्हणलं तुला हा लंबा शास्त्रा नाका म्हणलं काय गोष्ट बाबा तुला बोलावलं आता म्हणलं काय बोलावलं तू म्हणलं पहिला कधी पोरगी पाहायला जातो हो तो काही काम नाही आहे मग मी आता काय लावता तून खायच्या घरी हे पहिलंच पाहत्याच्या समोर पटत नाही हे बाबा सर्व झालं फक्त तो तारीख काढून आणणे तारीख काढून आणायची आहे नाही नाही मी जात नाही आता तू जात नाही चून खायच्या घरी जात नाही बस काम खतम आपलं सामान काय ना आपला घर काय ना आपला दार काय आता मी वावरात जातो आणि त्या वडाच्या झाडावर चढतो ना त्यातून फाशी लागून बोलून जा मर जा नाही जात मी जा 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 अबे इकडे 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 खरंच फाशी लागशील का तू अबे एकटाच एक पोरगा आहे का आम्ही केलं असतं बापाच नाही काय नाही अबे एकटाच एक आहे लाडाचा पोरगा तू आणि तू फाशीला लागून मरशील माझ्या जिवंत राहण्यात काय उपयोग आहे मग बाबा तुला माहित आहे बाबा अरे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझी शान आहे बरोबर आहे आणि जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत माझी शान आहे बरोबर आहे आज बाबा माझी खूप व्यागला तकली बाबा पण मला त्या सुनत असता प्रेमाचं 2 घास खाशील म्हणलं आता काय हरकत नाही बरं मी जाऊ का आता बाबा हा ठीक आहे काय हरकत नाही मी तोपर्यंत नाही का बंड्या धानाच्या घरून आणून बिलकुल मी पक्का करून येतो तवरी तू इथं मालूम आहे का पूर्ण तयारी करून ठेव मी काही 12च्या 13 करीन 13च्या 12 करीन पण लग्न पूर्ण पक्का करून येतो तू पत्रिका छाप करून ठेवून दे उद्या कामकीच्या मंडईमध्ये लग्न करा उद्या काय हरकत नाही उद्याच कामकीच्या मंडईमध्ये लग्न करू हे नेऊ का कोण नमस्कार 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 मुलीच्या हाताने थोडे पाणी बोलावतो बरं बोलवा बाई मतलबाचे चंद्रप्रभा बाई चंद्रप्रभा काल भासाजी पाहुणे आले होते आपल्या घरी भासाजी गेले आणि भासाजीचे वडील आपल्या घरी पाहुणे आले लवकर पाय धुवायला पाणी कोण मामाजी आला मामाजी
मच्छी खायला भेटत नाही. हिवाळ्याच्या ती गेला सोयऱ्याच्या ती गेला तर कोंबडा नाही तर मच्छी तर आणतेच. लमचे पगले आपण पोरी बारीच्या जातीनं असं नाही बोलावं. मटण खाय हा ते माझा आहे कोणाचं काय माणसं नाही आहे, दुसऱ्याला म्हणून राहिले. हा सोयऱ्या पोरगी पाय धुवायला पाणी आणून राहिलं. काय हरकत नाही. धुवून घ्या मग चहा. धुवून घेतो. मामाजी ए मामाजी मामाजी कधी आली आता चालू बाई. बापरे. हा ठीक झालं घ्या पाणी घ्या. पाणी गिनी घेतो. काही असो पोरगा तो अडाणीच आहे पण पोरानं पोरगी पाहिली सुपर पाहिली. आता आपल्याला त्याच्याशी सहा करायचा आहे. सोयऱ्याशी नाही पटत तर नाही पटत पण आपल्याला पोरीशी संबंध करायचे आहेत ना. आपल्याला काय त्याच्याशी संसार करायचा त्याच्या आपल्या पोरीशी करायचा काय हरकत नाही. हो सोयरे बोला मी तुमच्याकडे कामानिमित्त आलो. कोणत्या कामाने? माझ्या पोराचं लग्न करायचं आहे मला. तर मी तुमच्या मुलीला मागण्याकरता आलो. म्हणजे माझ्या मुलीला मागण्या करता आपण जुने सोयरे जुने सोयरे आपलं इवाई वाई इवाई वाई होता. तर मी काय म्हणतो लग्न आम्हाला उद्या बिलकुल कामठीच्या मंडईमध्ये लावायचं आहे. सोयरी पक्की उद्याच्या उद्या कामठीच्या मंडईमध्ये लग्न लावायचं आहे कारण ज्योतिषाकडे गेलो होतो. उद्या ज्योतिषाकडे गेलो. ज्योतिषाकडे गेल्यानंतर ज्योतिषानं म्हटलं की तुम्ही लवकरात लवकर आपलं लग्न उरकून टाका तुमचे बरं वाईट होईल म्हणे. बरं वाईट होईल म्हणे. बरं वाईट होऊ द्याच नाही. बरोबर आहे. घरी जा आणि लवकर नवरदेव मंडपामध्ये येऊ द्या. काय हरकत नाही. मी तोपर्यंत तयारी करून ठेवतो. काय हरकत नाही. द्या मामाजी पाया लागू द्या मामाजी पाया लागू द्या ना. पाया लागू देऊ लाग बापा. मला माहित आहे ना आता काय साठी पाया लागते. घ्या बापा सासऱ्याच्या पाया हो हो लागा लागते आम्हालाही माहित आहे. चला गेलो पाहिजे. माझ्या पोराचा तर सोयरीक झालीच आहे तर आपल्या घराकडे गेलो पाहिजे आणि आपल्या पोराला आता धूमधडाक्यानं नवरदेव बनवल्या पाहिजे आणि बिलकुल आता धूमधडाक्यामध्ये लग्न केलं पाहिजे. अरे लहान 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 मुले घेऊन अरे लहान 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 मुले घेऊन थोड्या करी गोळ्या करी गोळ्या करी गोळ्या करी मला मोहना. अरे गोळ्या करी मला मोहना. अरे लहान 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 मुले घेऊन अरे लहान 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 मुले घेऊन अरे थोड्या करी गोळ्या करी गोळ्या करी गोळ्या करी मला मोहना. अरे गोळ्या करी मला मोहना. नारायण हे नारायण बापा कुठं गेला असं ना. हाय मी लग्न जोडून आलो आणि हा मस्त ठोपला आहे पोट्यामध्ये आणि मलाच म्हणते हे गोंडाच्या पोट्या म्हणते हा बाप लग्न जोडायला गेला म्हणते मला गुपचाप झोपू दे म्हणते. वापेल का हे नारायण मले थोडा फाटकले मारशील. वापेल का भाड्याच्या बैला मी चांगलं काम करून आलो तुझं लग्न जोडून आलो सर्व गोष्टी पूर्ण करून आलो आणि तू मला थोड्या बाबा होता का तू? तुला का आवाज नाही उठाला का. बाबा मोठा गाढ झोपीत होतो बाबा. गाड झोपीत होता का तू. हो बाबा मी म्हणलं जा बाबा झोपी बंदी. हा लमता लमता सत्यनारायणाचा गोंडाचा पोरगा. हे बोय मग मी हे बाबा मोठ्या स्वप्नात होतो बाबा. मोठ्या सप्ताहात होता. चंद्रीच्या स्वप्नात होतो बाबा. चंद्रीच्या हो कोणतं सपन बोललो तुला मग. चंद्रीचा सपन पाहत होतो मी. हो हो बाबा काय हे बाबा म्हणलं हे कवा कवा येते कवा कवा नवरदेव बनतो कवा कवा मला बायको होते बापा रे. कवा कवा मग वा 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 म्हणजे तू स्वप्न पाहत होता आतापर्यंत. माझे स्वप्न जमले ना. अबे ते जमलंच नाही ना मी का करू नाही म्हणून राहिला ना तो सुन खा. खोटा नको बोलू. खोटा नको मी काय खोटं बोलू त्याच्या घरापर्यंत गेलो तो म्हणे तुमची
आपल्या घरी जा म्हणे, मी माझ्या घरी जातो म्हणे. चालतो बा म्हटलं मी माझ्या घरी. ना ना खोटा नको बोलू. खोटं कायचं बोला साहेब हे? खोटा बोल सुद्धा तुझ्या मैत्री कुत्रे मुक्ती. चाल तुझी सोयरी पक्की झाली. लवकरात लवकर पत्रिका वाटल्या का? पत्रिकावाल्या वाटून हा खासवर बंड्या पहिली सर्व सांगितलं. लग्जाऱ्या गिरजाऱ्या वाजा ठरव लवकर. बिलकुल बँड पार्टी धुमधाड्या गेली पाहिजे आपल्याला लग्नात. आणि एक काम कर, आता सवाशीन कोणाला बनवशील वेळेवर? माता सवाशीन कोणाला बनवू का? अबे बरोबर आहे, हे काकाची पोरगी आहे ना. कोण? कमली. कमली कमली. मला तिला आवाज मारतो. मार. कमले इले जरी तेव्हाही जरी त्याकडे केलं रजिस्टर घेऊ का त्या बाईमा मा रजिस्टर करून त्याच्या बाईमा बापशेनच नाही त्या बाईमा कधी हात नाही घे कमलाबाई का पहिल्या वर्गात जाऊन आला पारा काही शिकाले भाड्याच्या पहिला. तिचं नाव असं आहे ना असा कसा आहे? कमलाबाई म्हण. म्हणजे डायरेक्ट बोलू डायरेक्ट इनडायरेक्ट नाही. कमलाबाई. अरे हे कमला हे आमच्या बहिणा कमले. हे कमले कमले चांगली बोल ना कशी बोलतो खालो कमले माझं जमलं. तुझं जमला हा तुझं जमला हो माझं जमलं. माझा काम न धंदा मी म्हणलो माझं जमलं. ए बाबा आता मला काय गलत आहे का? मी म्हणलो कमले माझा जमलं. पाण्यात चेहरा मारला तुला. हो ना. तू न काय चेहरा मारला? चेहरा मारू याचं जमलं याचं जमलं मला काय झालं बरोबर आहे का ती कमी? मला माहित आहे हिला काय चेहरा मारला. हिले वाटते का नाऱ्या माझ्यापेक्षा 2 वर्षानं लहान आहे. आता तर लगीन होऊन राहिलं. माझं कवा कवा होते या पैमा हे नवऱ्यासाठी फडफडते. बहिणीले असं म्हणते का? बहिणी आहे ना तुझी माझी. हो ना मला का बहिणीला नवऱ्यासाठी फडफडते अबे हे खाऊन तशी रुसली तुला समजते काय? हा तिने वाटलं का आता नाऱ्या नवरदेव बघ ना आपल्या बायकोसाठी एवढ्या लाख रुपयाचे कपडे घेतील. हा अरे माझ्यासाठी काहीच नाही. आपल्या बायकोले एवढे कपडे घेती नाना तरी ते जेवण घेती साड्या घेती हा सगळं घेती मला काय घेणारच रे बरोबर. तुला कमीत कमी 1500 रुपयाचा सलवार 1500 रुपयाचा सलवार चालेल. अय्या नाऱ्या बोलतोय 1600 रुपयाची प्रेशर चालेल कमीत कमी 200 रुपयाचा बांगड्या चालेल आणि आता तू सांग बाबा चप्पल प्लेनवाली पाहिजे का त्या एवढ्याला टाकायची पाहिजे? नाही मला की नाही सँडल पाहिजे हिल सँडल ती 80 वाली बाय 80 चाली त्या हिलवाल्या चप्पलची प्रॅक्टिस आहे का? नाही करेल पण मग प्रॅक्टिस नाही राहिली तर एखाद्या गड्ड्यामध्ये पाय स्लिप झाला डबा सुतारी ती उघडी पडशी. प्रॅक्टिस करणे कशी माझ्या भावाचं लग्नात नाही बापरी ते मी कोणाचं लग्न बापरी नाही नाण्या हो बाई ना हो. ए बाई सलवार झाला प्रेशर झाली बांगड्या झाल्या चप्पल झाली एक वस्तू नाही घ्यायची. हे नाण्या अरे सगळं झालं अजून काय बाकी राहिले सारस तर झालं ना. आता कोणतं राहिले वेळेवर? एक वस्तू तिला घ्यायची नाही. तिला नक्की घ्यायची नाही. हो बे वैतागासारखा बोलतो चट्टी घ्यायची नाही म्हणतो. किती नाण्या काय बेशरा बाबा तुम्ही नाराज मानतात. आता मग उद्या लग्न 6 मीटर कपडा घ्यायची टेलर शिवून देईल का? नाही देणार. म्हणून मला ते काही करायचं अच्छा. नाही. सीधी उभ्या मुलाची निकाल घ्यायची म्हणून इलास्टिक वाली. बिलकुल